साताऱ्यामध्ये सराई चोरट्यांना पोलिसांनी केली अटक। आरोपींकडून 9 तोळे सोनं आणि 7,000ची रोकड पोलिसांनी केली जप्त। मुंबईतील सीएसएमटी स्थानकाच्या फलाटाच्या विस्तारीकरणाचं काम फेब्रुवारीत होणार पूर्ण। काम पूर्ण झाल्यानंतर फलाटांवरून 24 डब्यांची रेल्वेगाडी धावू शकणार। यवतमाळमध्ये ग्रामसेवक अधिकाऱ्यांना मारहाण करणारे 8ही आरोपी मोकाट। आरोपींना अटक न झाल्यास 14 जानेवारीपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा। मध्य रेल्वेच्या कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक तर स्थानकावरील पायाभूत कामे पूर्ण करण्यासाठी वाहतूक ब्लॉक। या कालावधीमध्ये बदलापूर ते खोपोली लोकल राहणार बंद। जळगावमध्ये नागरी समस्यांवरून महिला आक्रमक। नागरी समस्यांबाबतचं निवेदन न घेतल्यानं महिला संतप्त महिलांनी महापालिकेचे मुख्य द्वार बंद करून पालिकेच्या समोर मांडला ठिय्या। रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी रोहेकरांनी काढला मूक मोर्चा। या मोर्चात नागरिकांचा मोठा सहभाग। आरोपीला फाशी द्यावी आंदोलकांची मागणी। शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी 4 लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण। नवी मुंबईतील राघव नरसालय साईभक्ताकडनं मुकुट अर्पण। त्यामुळे साईबाबा संस्थांच्या वतीनं राघव यांचा सत्कार। पालीच्या खंडोबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस। या निमित्तानं खंडोबा देवाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तर गोरज मुहूर्तावर खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा पार पडणार। सोलापूरच्या ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेच्या धार्मिक विधीला सुरुवात। 12 जानेवारी ते 16 जानेवारीला यात्रा संपन्न होणार। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण। 8 महिन्यामध्ये स्मारक खुलं करण्यात येणार। उद्धव ठाकरेंची माहिती। पालघरच्या मनोरमध्ये तणावाचं वातावरण। ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन सरपंचांसह महिला उपसरपंचाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ मनोर शहर कडकडीत बंद। शिरपुरातील अवैध काफे हॉटेल्स आणि अवैध धंद्यांच्या विरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक। अवैध धंदे मुक्त करावेत अशी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।